नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने क्रांती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी स्वातंत्र्य संग्रामात अपार योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींच्या वारसांचा सन्मान करून त्यांचा त्याग, धैर्य व देशभक्तीला अभिवादन करण्यात आले. वतीने व धुळे जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने या ठिकाणी ऑगस्ट क्रांती दिवस हा साजरा केलेला आहे. यामध्ये स्वातंत्र्य हे आपल्या देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा स्वातंत्र्य सेनानींच्या परिवाराला, वारसांना या ठिकाणी बोलवून धुळे जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने सन्मान पत्र देऊन यांचा सत्कार केलेला आहे, फुलगुच्छ देऊन. या ठिकाणी हा कार्यक्रम फार व्यवस्थितरित्या धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष साबिरभाई शेख व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर दरबारसिंगजी गिरासे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पूर्ण चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे. पण हा कार्यक्रम सर्व संपन्न झाल्यानंतर काही स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांनी यांना होणाऱ्या त्रासाबद्दल या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर काही भावना मांडलेल्या आहेत. या धुळे जिल्हा कलेक्टर ऑफिस मध्ये ज्या कलेक्टर साहेब महोदया आहेत यांच्याशी आपल्याला भेटून या विषयावर आपल्याला चर्चा करणार आहे. तो विषय मी एक शॉर्टकट मध्ये आपल्याला सांगतो की महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्य सैनिकांसाठी, त्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांसाठी ओळखपत्र देण्याची एक GR काढलेला होता. ह्या GRच्या माध्यमातून या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांनी या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला अर्ज देखील केले. पण काही दिवसानंतर यांना असं सांगण्यात आलं की हे स्वातंत्र्य सैनिकांनी हे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हिट करून दिलं पाहिजे, म्हणून तुमचं काम होणार नाही, तुम्हाला ओळखपत्र दिलं जाणार नाही, अशा पद्धतीने सांगण्यात आले. आमचा धुळे जिल्हा कलेक्टर कार्यालयाला एक सवाल आहे की जे स्वातंत्र्य सेनानी आपल्या हयात नाही, त्यांनी आपला जीव या देशासाठी गमावलेला आहे, अशांना कुठून आम्ही आणायचं आज जिवंत? असे जर लोक आज जिवंत होऊ शकले असते तर या देशामध्ये ही जी भारतीय जनता पक्षाने जी आज आता मांडलेली आहे ही मोडून काढण्यासाठी अशा स्वातंत्र्य सेनानींची या धुळे जिल्ह्याला, धुळे महाराष्ट्राला तर पुऱ्या देशाला गरज आहे. आणि या पद्धतीने जर छळ हा धुळे जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य सेनानींच्या वारसांचा होत असेल तर हा धुळे जिल्हा काँग्रेस सेवा दल आणि काँग्रेस पक्ष हे कधीही सहन करणार नाही. हे मी आज धुळे जिल्हा कलेक्टर ऑफिस कार्यालयाला आज तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. येणाऱ्या सोमवार किंवा मंगळवारच्या दिवशी या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्याला आम्ही भेटायला जाणार आहोत, निवेदन देणार आहोत. आमच्या सर्व नेत्यांना मी आवाहन करतो, तुम्ही या ठिकाणी या आणि या स्वातंत्र्य सेनानींना होणारा त्रास हा जाणून बुजून करण्यात येतो आहे का यांना RSSच्या लोकांना पहिले द्यायचं आहे, हे बी आम्हाला बघावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.